नमस्कार. आज 12 मार्च 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रंट पेज पूर्णतः ॲडव्हर्टाईज. नेक्स्ट पेज. पालकांचे वेतन एकमेव निकष नाही, क्रीमी लेअरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा. पहा, सर्वप्रथम क्रीमी लेअर ही संकल्पना सुप्रीम कोर्टाने आपला इंदिरा सहानी जजमेंटमध्ये दिलेली आहे. बरोबर. मग 1993ला सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस याबद्दल निकाल दिला ना, त्यावेळेस त्यांनी क्रीमी लेअर ही संकल्पना सांगितली व त्यावेळेस तत्कालीन फक्त त्यांनी एक आदेश दिला होता की बा तुम्ही क्रीमी लेअर ठरवू शकता. बरोबर. मग वेळोवेळी केंद्र सरकारने पहा क्रीमी लेअरचे निकष त्यांनी बदलत गेले. पण त्यावेळेस निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं होतं पहा, फॅमिली इन्कम हा शब्द त्यांनी यूज केलेला होता. फॅमिली इन्कम. मग आता सध्याला भारत सरकारने जो नव्याने 2017मध्ये हे जे रूल्स चेंज केले त्यानुसार पहा 8 लाख वार्षिक 8 लाख रुपये उत्पन्न ज्यांचं असेल, म्हणजे 8 लाखपेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न असेल वार्षिक, त्यांना क्रीमी लेअर घटक म्हणून ओळखलं जातात. व ज्या कुटुंबाचं 8 लाखपेक्षा कमी उत्पन्न वार्षिक उत्पन्न आहे त्यांना आपण नॉन क्रीमी लेअर घटक असं म्हणतो. बरोबर. मग दिस पहा, यानुसार जर तुम्ही खऱ्या अर्थाने पाहिलात तर सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली होती व पहा याचं आणि UPSCचं खूप रिलेशन आहे. ओके. UPSCमध्ये सध्याला पहा फ्रॉड होत आहेत किंवा EWSचं सर्टिफिकेट फेक आहे याबद्दलचे जे केसेस येत आहेत किंवा OBCचं सर्टिफिकेट फेक आहे ते याच कारणामुळे होत आहे बेसिकली. तर पहा, एखादी पॅरेंट्स जर ग्रुप ए सर्व्हिसेसमध्ये असतील, ओके, किंवा एखाद्या विद्यार्थ्याचे पॅरेंट्स जर ते प्रायव्हेट एंटिटीमध्ये जर काम करत असतील तर त्यांची डायरेक्टली सॅलरी स्लिप येते. पहा, मग सॅलरी स्लिप आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं आता ग्रुप ए सर्व्हिसेसला तर आपण बाजूलाच करू शकतो कारण त्यांचं डायरेक्टली गव्हर्नमेंट ऑफ इंडियासोबत ते निगडीत आहेत. बरोबर. परंतु ग्रुप बी सर्व्हिसेस किंवा अगदीच पहा ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये जर कार्यरत असतील, ओके, किंवा एखाद्याचे पॅरेंट्स ते प्रायव्हेट एंटिटीसोबत जर कामाला जर असतील तर पहा त्यांच्या सॅलरी स्लिपवरून आपण ते क्रीमी लेअर आहेत किंवा नॉन क्रीमी लेअर आहेत असं ठरवू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने काल म्हटलेलं आहे. व यासोबतच सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे पहा, हे टोटल फॅमिलीचं इन्कम म्हटलेलं आहे त्यांनी. डायरेक्टली पालकांच्या सॅलरी स्लिपवरूनच तुम्ही तो क्रीमी लेअर आहे किंवा नॉन क्रीमी लेअर असं ठरवू शकत नाही, असं बेसिकली काल सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. त्याच्यासोबतच पहा, हे जे नॉन क्रीमी लेअर घटक आपण ठरवणार आहोत यामध्ये कृषी उत्पन्न स्किप करायचं आहे. कृषी उत्पन्न आपल्याला यामध्ये धरायचं नाही आहे. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. UPSC इथून प्रश्न विचारते की NCLमध्ये तुम्ही कृषी उत्पन्नाला धरता का, तर बिलकुल नाही, कारण सुप्रीम कोर्टाने याच्यापूर्वीच म्हटलेलं आहे. कारण पहा आपण ॲग्रिकल्चर लँडवरती टॅक्स लावत नाही. ओके. हा बेसिकली महत्त्वाचा मुद्दा आहे. मग नॉन क्रीमी लेअर ठरवताना फक्त पालकांचे वेतन हा एकमेव निकष नाही आहे, तर अगदी पहा संपूर्ण कुटुंबाचं फॅमिली इन्कम जर असेल तर आपण त्याला क्रीमी लेअर अशा पद्धतीने तिथं ग्राह्य धरतो. त्यामुळे फक्त पालकांचे वेतन किंवा पालकांची जी सॅलरी स्लिप आहे या बेसिसवर तुम्ही तिथे त्यांना नॉन क्रीमी लेअर किंवा क्रीमी लेअर असं घटक देऊ शकत नाही. मग यावरूनच पहा काल सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की ज्या विद्यार्थ्यांच्या वरती दगा येण्याचा प्रयत्न केला गेला म्हणजे सॅलरी स्लिप दाखवून किंवा कारण पहा प्रायव्हेट एंटिटीचं जर बद्दल तुम्ही जर पाहिलात तर प्रायव्हेट जे सेक्टर आहे त्यांना आपण सांगितलं जातं की बाबा तुम्हाला एवढी सॅलरी वगैरे आहे, परंतु अगदीच तिकडे जर त्यांची PF वगैरे जर कट करण्यात आलं तर अगदी पहा त्यांची सॅलरी तिथं नक्कीच त्यांच्या हातात कमी येते. ओके. किंवा गव्हर्नमेंटमध्ये पण तसंच आहे ना, आपलं PF वगैरे आता सॅलरी बेसिक पे वेगळी असते आणि त्या इन हँड सॅलरी वेगळी असते. बरोबर. मग गव्हर्नमेंटची वेगळी व प्रायव्हेटची वेगळी. मग हे दोन जर निकष तुम्ही जर खऱ्या अर्थाने पाहिलात तर अगदी सॅलरीमध्ये तफावत तिथं दाखवली जाऊ शकते. मग तुम्ही फक्त सॅलरी स्लिपच्या बेसिसवर म्हणू शकत नाही की हा व्यक्ती नॉन क्रीमी लेअर आहे किंवा क्रीमी लेअर आहे. मग यासाठी सुप्रीम कोर्टाने काल म्हटलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांच्यावरती दगा आलेला आहे त्यांना 6 महिन्याच्या आत अतिरिक्त पदे निर्माण करून तिथे त्यांना म्हणजे पद बहाली तिथं करण्यात यावी असं काल सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे. ओके. यामधून महत्त्वाचं काय आहे तर अगदीच पहा ॲग्रिकल्चर घटक NCLमध्ये ग्राह्य धरला जातो का नाही हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. बाकी अन्य गोष्टी आपल्यासाठी गरजेच्या नाही आहेत. त्यानंतर लंडनमध्ये मराठी भाषा वैश्विक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मराठी भाषा भवनाच्या एका भागाचे पुढील वर्षी लोकार्पण. ऐरोली येथे उपकेंद्र उभारणी. ओके. तर लंडनमध्ये मराठी भाषा वैश्विक केंद्र सुरू होणार आहे व त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात येणार आहे. ओके. हा पॉईंट लक्षात ठेवा. अगदीच सरळ सेवे परीक्षेला वगैरे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बिरसा योजनेसाठी 25 कोटींची तरतूद. तर राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील तरुणांना नाविन्यपूर्ण परिसंस्थेच्या प्रवाहात आणण्यासाठी बिरसा म्हणजेच भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्टअप फॉर आत्मनिर्भर भारत ही योजना राबवण्यात येणार आहे. ओके.
परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आय थिंक लास्ट इयर राज्यसेवेला पण असाच एक प्रश्न आलेला होता आदिवासीसाठी. ओके, मग अगदी तुम्ही हा पॉईंट लक्षात ठेवा. बिरसा योजना कशा संदर्भात आहे किंवा महाराष्ट्र कशाबद्दल ही बिरसा योजना लॉन्च करत आहे, तर भारत इनोव्हेशन्स रिसर्च स्टार्टअप फॉर आत्मनिर्भर भारत यासाठी ही योजना लॉन्च केली जात आहे व 25 कोटींची या बजेटमध्ये तरतूद आहे. ओके, हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर काल अगदीच पहा, सुप्रीम कोर्टाची आजपर्यंतची अतिशय महत्त्वाची जे जजमेंट आहे ना ते आलेलं आहे. इच्छा मरणाला परवानगी, कोमातील युवकाची जीवनरक्षक प्रणाली हटवण्यास न्यायालयाची मंजुरी. आता मी या न्यूजला आज विश्लेषण करणार नाही आहे, कारण अगदीच पहा आपल्याला खूप दुरून यायचं आहे ही न्यूज डिस्कस करताना. त्यामुळे मी सध्याला ही जी बातमी आहे या बातमीला 15 मार्च रोजी तुम्ही ही बातमी पाहू शकणार आहात, कारण 15 मार्च रोजी मी सुट्टी जाहीर केली होती. पण मी आज किंवा उद्या हे लेक्चर रेकॉर्ड करणार आहे इच्छा मरणबद्दलचं. ओके, व 15 मार्च रोजी ते तुम्हाला पाहायचं आहे. आय थिंक 6 AM दरम्यान मी त्याला रेकॉर्डिंग करून पब्लिश करण्याचा टाईम तिथं रिलीज करेन. ओके, शेड्यूल करून ठेवेल, सॉरी. तर प्लीज तुम्ही ही जी बातमी आहे ती 15 मार्च रोजी पहा. ओके, अतिशय महत्त्वाचे UPSC इथून प्रश्न विचारू शकते. आर्टिकल 21 बद्दलच आहे. आता यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर अगदीच पहा, मी पंजाब केसेसमध्ये पण घेऊन जाणार आहे तुम्हाला, कारण एक फनी म्हणता येणार नाही तर मजेशीर पण एक खटला झाला होता. कारण आर्टिकल 21मध्ये तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, तसंच आर्टिकल 21नुसार तुम्हाला अगदीच सन्मानाने मरण्याचा पण अधिकार दिलेला आहे. बरोबर. आता पहा, आर्टिकल 19मध्ये काय, तुम्हाला बोलण्याचा जसा अधिकार आहे तसंच आर्टिकल 19नुसार तुम्हाला शांत बसण्याचा पण अधिकार आहे. ओके, राईट टू रिमेन सायलन्स. ओके, अशा पद्धतीने दोन्ही अधिकार आहेत. तर अगदी तसंच आर्टिकल 21मध्ये तुम्हाला जीवन जगण्याचा आहे, जीवन जगण्याचा अधिकार आहे. अगदी त्याच बेसिसवर आर्टिकल 21 अंतर्गत तुम्हाला मरण्याचा पण तिथं अधिकार आहे. मग एक केस झालेली होती पहा, एका व्यक्तीने म्हणजे सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा निकाल दिला की आर्टिकल 21नुसार तुम्हाला मरण्याचा पण अधिकार आहे. मग एका व्यक्तीने मर्डर केलं, म्हणजे आता ती पंजाबमधील केस आहे. आता मला त्यांची नाव आठवत नाहीत त्या केसचं, पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे तुमचं इंटरेस्ट तिथं निर्माण व्हावं यासाठी. तर आर्टिकल 21नुसार मरण्याचा अधिकार आहे म्हटल्यानंतर एखाद्या व्यक्तीने त्याचं मर्डर करून टाकलं. ओके, एका दुसऱ्या व्यक्तीचं त्यांनी मर्डर केलं व सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस ही केस गेली ना त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की बा मी याचं आर्टिकल 21 याला मिळवून देत होतो. मग सुप्रीम कोर्टाला लक्षात आलं की बाबा आपण काय निकाल दिलेला आहे हे तर चुकीचं झालं, कारण अगदी प्रत्येक व्यक्ती असंच म्हणणार आहे व त्याला म्हणेल की मी ह्याला राईट टू डाय हा अधिकार त्याचं मिळवून देण्याचा प्रयत्न केला, तर हे चुकीचं होऊ शकतं. मग यासाठीच पहा, पुन्हा हे जजमेंट जे आहे ते म्हणून त्यांनी रिव्ह्यू पिटिशनमध्ये फिरवलेलं होतं. ओके, पण आता सध्याला इच्छा मरणाला परवानगी त्यांनी दिलेली आहे व पॅसिव्ह इथनोशिया याबद्दल तुम्ही नक्कीच चर्चा करणार आहात. व आता पहा, 3 दिवसांमध्ये काय कोणतीच आपली एक्झाम नाही आहे, त्यामुळे प्लीज मला वेळ द्या. 15 मार्च रोजी ही तुम्हाला न्यूजपेपर ॲनालिसिस पाहायचं आहे. त्यामध्ये मी इच्छा मरणबद्दलचं सर्व आर्टिकल वगैरे इन डिटेलमध्ये घेणार आहे. ओके, याच्या पूर्वी पण आपण घेतलेलं आहे व अगदीच सुप्रीम कोर्टाचं जजमेंट म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मी अगदीच डिटेलमध्ये जातो. तर निश्चिंत राहा, 15 मार्च रोजी हा आर्टिकल तुम्हाला पाहायचा आहे. त्याच्यानंतर 16 मार्च रोजीचं पण एखादी व्हिडिओ मी तयार ठेवेन. जरच आलंच नाही तर निश्चिंत राहा, 16 मार्चच्या बातम्या वगैरे जे आहेत आपण 17 मार्च रोजी कव्हर करणार आहोत. पण 15 आणि 16 मार्चला मी नसणार आहे, एवढं सत्य आहे सध्याला. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, लोकसभा अध्यक्षांविरुद्धचा प्रस्ताव फेटाळला, अमित शहांची राहुल गांधींवरती टीका, विरोधकांची घोषणाबाजी. आता हीच बातमी द हिंदूमध्ये एक आर्टिकल आलेला आहे, तो लगेच आपण डिस्कस करून घ्यात. आता हे जे वृत्तपत्र आहे ते 11 मार्च रोजीचं आहे व तुम्हाला माहिती आहे आपण अगदीच मी अर्ली इन द मॉर्निंग हे सेशन रेकॉर्ड करत आहे, त्यामुळे मी कालचं वृत्तपत्र डिस्कस करतो. बरोबर. मग अगदी रिव्हॅल्युएटिंग द ऑफिस ऑफ स्पीकर, मग यामध्ये पण त्यांनी प्रोसिजर दिलेली होती. मग ही प्रोसेस ऑफ रिमूव्हल वगैरे कशी आहे हे आपण आपल्या करंट अफेअर्सच्या मधून पाहणार आहोत. तर पहा, अगदीच सध्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला 18वे आहेत, हा पॉईंट लक्षात ठेवा. मग यांच्या विरोधात त्यांना पदावरून दूर करण्यासाठीचा लोकसभेमध्ये प्रस्ताव आणण्यात आला होता. ओके, मग तो प्रस्ताव काल फेटाळला गेलेला आहे, कारण त्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत आता. ओके, तर पहा, भारतीय संविधानामध्ये कलम 93 यानुसार काय आहे, तर लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष याबद्दलची तरतूद आहे. कलम 93. त्यानंतर कलम 94मध्ये आहे त्यांची व्हॅकन्सी किंवा त्यांना पदावरून दूर करणे किंवा त्यांच्या सेवेच्या संधी याबद्दलची चर्चा तिथं करण्यात आलेली आहे. ओके, सेवेचे निकष, सेवेच्या संधी नाही आहे, तर सेवेचे जे काही निकष आहेत ते कलम 94मध्ये दिलेले आहेत. बरोबर. मग पदावरून दूर करण्यासाठी जर म्हटलं तुम्हाला तर कलम 94चा तिथं सहायता येते व भारतीय राज्यघटनेच्या कलम 94नुसार
लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली. मग त्या प्रक्रियेबद्दल जर बोलायचं म्हटलं तर पहा, 14 दिवस अगोदर लेखी नोटीस तिथं द्यावी लागते. बरोबर. मग दिस पहा, ओम बिर्ला यांना 14 दिवस अगोदर नोटीस तिथं देण्यात आली होती व लोकसभेमध्ये काल प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव केवळ लोकसभेतच मांडला जाऊ शकतो, कारण लोकसभेचे जे अध्यक्ष असतात ते लोकसभेशीच निगडीत असतात. राज्यसभेचं आणि त्यांचं संबंध तिथं बिलकुल नसताच. बरोबर. मग हा लोकसभेचा प्रस्ताव मांडल्यानंतर पहा, बहुमत कसं लागतं, इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते. इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजेच काय, तर अगदी पहा, टोटल स्ट्रेंथ त्यानंतर मायनस काय, तर व्हॅकन्सी. ओके, डिवायडेड बाय 2. आता टोटल स्ट्रेंथ आज घडीला लोकसभेची आपल्या किती आहे, 543 सदस्य आहेत व अगदीच व्हॅकन्सी कशामुळे निर्माण होतात, तर एखाद्याने राजीनामा दिला, त्यानंतर एखाद्याची डेथ झाली. ओके, ह्या सर्व गोष्टीमुळे जे व्हॅकन्सी असतील त्या व्हॅकन्सी म्हणजे आता सध्याला जर तुम्ही पाहिला तर एक व्हॅकन्सी आहे सध्याच्या लोकसभेमध्ये. मग 542 भागिले 2 जर केलात तर तुम्हाला लगेच लक्षात येतं की 272 सदस्य आपल्याला लागणार आहेत व 272 म्हणजेच इफेक्टिव्ह मेजॉरिटी तिथं असेल. आता सिंपल मेजॉरिटी म्हणजे काय, तर डायरेक्टली 50%, परंतु हे काय, व्हॅकन्सी जेवढ्या व्हॅकन्सी आहेत ना ते मायनस करून म्हटल्यानंतर इफेक्टिव्ह मेजॉरिटी होते व यानुसारच पहा लोकसभेच्या अध्यक्षांना इथून पदावरून दूर केलं जाऊ शकतं. मग आता अगदीच पहा, 272 सदस्य आहेत का मग संसदेमध्ये BJPकडे किंवा जे सध्याला NDA म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी जी आहे यांच्याकडे आहे का, तर बिलकुल यस, 272 त्यांच्याकडे सदस्य होते. त्यामुळे ही ओम बिर्ला यांच्या साईडने होती. त्यामुळे पहा, विरोधकांच्या साईडने 272+1 हे सदस्य तेवढे नव्हते विरोधकांच्या बाजूने. त्यामुळे विरोधकांना हा प्रस्ताव माघारी घ्यावा लागलेला आहे किंवा प्रस्ताव त्यांचा फेटाळण्यात आला व 272+ जे सदस्य आहेत ते अगदीच सत्ताधारी पक्षाकडे आहेत. ओके, हा पॉईंट इथं महत्त्वाचा, त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात तिथं आलेला आहे. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला. त्याच्यानंतर पाहता, हा प्रस्ताव अगदीच जर याच्या विरोधात जर झालं असतं तर म्हणजे अगदी विरोधी पक्षांकडे 272+1 म्हणजे 273 मतं जर मिळाली असती विरोधकांना व विरोधकांना एवढी मतं पडल्यानंतर अगदीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदच्युत व्हावं लागलं असतं. बरोबर. पण इतकंच नाही आहे, तर हे प्रस्ताव राज्यसभेत गेला असता का मग, बरं लोकसभेमधून हा पारित होऊन राज्यसभेमध्ये जातो का, तर हा बिलकुल जात नाही. जसं की पहा, राज्यसभेमध्ये पण अगदी तसंच आहे. राज्यसभेमध्ये तुम्हाला जर राज्यसभेचे जे सभापती आहेत त्यांना जर पदावरून दूर करायचं म्हटलं तर काय करावं लागतं, तिथं पण इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते. ओके, 50% जे टोटल स्ट्रेंथ आहे मायनस व्हॅकन्सीज डिवायडेड बाय 2+1 अशा पद्धतीने इफेक्टिव्ह मेजॉरिटी राज्यसभेमध्ये पण लागते त्यांचे सभापतींना दूर करण्यासाठी. पण तिथे काय एक पॉईंट आहे पहा, तर राज्यसभेमध्ये पहिल्यांदा तो प्रस्ताव इफेक्टिव्ह मेजॉरिटीने पारित झाल्यानंतर तो लोकसभेमध्ये येतो व लोकसभेमध्ये सिंपल मेजॉरिटी म्हणजे फक्त 50%नी तिथं तो प्रस्ताव पारित होणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतरच सभापती जी राज्यसभेचे असतात त्यांना दूर केलं जातं. आता असं का, लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात जर प्रस्ताव पारित झाला तर तो राज्यसभेमध्ये जात नाही, फक्त तिथंच तो कोलॅप्स होतो व पदावरून दूर केलं जातं. पण राज्यसभेमध्ये तसं नाही. तर राज्यसभेचे जे अध्यक्ष असतील किंवा राज्यसभेचे जे सभापती आहेत ते काय असणार आहेत, तर देशाचे उपराष्ट्रपती पण असतात व देशाचे उपराष्ट्रपती पद निवडत असताना लोकसभेचा पण तिथं हात आहे. हा पॉईंट तितकंच महत्त्वाचा आहे. बरोबर. मग या कारणानिमित्त लोकसभेला पण तिथं काय पहा, थोडंसं मत असतं वा की ज्यावेळेस तुम्ही लोकसभाचे जे अध्यक्ष निवडता त्या अध्यक्षा निवडत असताना राज्यसभेचा काही रोल आहे का, तर बिलकुल नाही आहे. याच कारणानिमित्त पहा, ज्यावेळेस लोकसभेचे अध्यक्षांना दूर केलं जातं त्यावेळेस राज्यसभाचा पण तिथं बिलकुल रोल नाही आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, व एवढंच आहे मेन क्रक्स व UPSC इथूनच प्रश्न काढू शकतं की पहा, कारण बॅकवर्ड लिंकेजेस लोकसभेचे सध्याला अध्यक्ष राहिलेत कलम 93 आणि कलम 94, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षांचं आणि राज्यसभेचं काहीही देणं घेणं नाही आहे, म्हणजे पदावरून जर त्यांना दूर करायचं असेल तर. पण राज्यसभेच्या सभापतींना जर पदावरून दूर करायचं म्हटलं तर लोकसभेला तिथं सिंपल मेजॉरिटीने तो प्रस्ताव पारित करावाच लागतो. त्यावेळेसच राज्यसभेचे जे सभापती आहेत किंवा भारत देशाचे उपराष्ट्रपती आहेत त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आय होप हे सर्व काही तुम्हाला समजलेलं आहे. डन. त्याच्यानंतर प्रक्रिया दरम्यान अध्यक्षांचे स्थान जर पाहिला तुम्ही तर ते सभागृहाचे अध्यक्षपद भूषवू शकत नाहीत. डन. त्यानंतर ते सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात, बोलू शकतात, पण ते डायरेक्टली मतदान करू शकत नाहीत. हां, ते पुन्हा मतदान नक्की करतात, कास्टिंग व्होट ते पुन्हा करू शकतात, पण पहिल्यांदा ते मतदान देऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर आजपर्यंत इतिहासामध्ये अध्यक्षांना
पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तर यस, 3 वेळेस हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. एक जी.व्ही. मावळणकर, लोकसभेचे पहिले अध्यक्ष 1954मध्ये, यांच्या विरोधात प्रस्ताव आलेला होता. नेक्स्ट आहे हुकुम सिंग 1966मध्ये आणि बळीराम भगत 1987मध्ये. हे 3 प्रस्ताव मांडण्यात आले होते व तिन्ही वेळा देखील हे अगदीच पारित होऊ शकले नाहीत किंवा हे डायरेक्टली कोलॅप्स झालेले होते. आता 4थ्या वेळेस आहेत ओम बिर्ला 2026मध्ये. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, तो पण कोलॅप्स झालेला आहे. डन. बाकी इफेक्टिव्ह मेजॉरिटी याचा वापर कुठं कुठे केला जातो हे बॅकवर्ड लिंकेजेस आहे, लगेच तुम्ही लक्षात घ्या. लोकसभेच्या अध्यक्षांना आणि लोकसभेच्या उपाध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी आपण इफेक्टिव्ह मेजॉरिटीचा वापर करतो. तसेच राज्यसभेचे जे पदसिद्ध अध्यक्ष असतात, म्हणजेच अगदी उपराष्ट्रपती, यांना दूर करण्यासाठी म्हणजे पदावरून दूर करण्यासाठी फक्त राज्यसभेमध्ये प्रभावी किंवा इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते. बाकी लोकसभेमध्ये फक्त सिंपल मेजॉरिटी लागते. ओके, राज्यसभेमधून ते लोकसभेमध्ये आल्यानंतर लोकसभेने सिंपल मेजॉरिटीने तो प्रस्ताव पारित करणं बंधनकारक आहे. त्यानंतर राज्य विधानसभेमध्ये पहा, विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना दूर करण्यासाठी इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते आणि राज्य विधान परिषदमध्ये सभापती आणि उपसभापतींना दूर करण्यासाठी इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते. हे पॉईंट 4 लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न येथून विचारले जातात. त्याच्यानंतर विधान परिषद कोणत्या कोणत्या राज्याला आहे हे तुमचं होमवर्क असेल. ओके, कमेंट सेक्शनमध्ये प्लीज मला सांगा सध्याला विधान परिषद कोणत्या कोणत्या राज्यांना आहे. परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे. जिओ सायंटिस्ट कंबाईन झालेली पहा, आय थिंक फेब्रुवारी महिन्यात झाली, त्यावेळेस हा प्रश्न आला होता. त्यामुळे प्लीज हा प्रश्नाचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की देऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर बहुमताचे प्रकार आणि त्याचा वापर कुठं कुठं केला जातो हे सर्व दिले आहेत. 4 मेजॉरिटी असतात, एक सिंपल मेजॉरिटी, दुसरी असते इफेक्टिव्ह मेजॉरिटी, तिसरी असते स्पेशल मेजॉरिटी आणि चौथी असते ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. ओके, तर हे प्लीज तुम्ही एवढा तक्ता लक्षात ठेवा, परीक्षेला यावरून प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहा, मेजॉरिटी किंवा टाईप्स ऑफ मेजॉरिटी हे तुम्ही होमवर्क आहे तुमचं, ते वाचून घेऊ शकता. डन. मग हा आर्टिकल तो आय होप तुम्हाला समजलेला असेल. त्यानंतर LPGच्या देशांतर्गत उत्पादनात 25% वाढ केंद्र सरकारकडून माहिती. ओके, पहा, इराण आणि इस्रायल यांच्या युद्धांमुळे किंवा USA आणि इस्रायल या दोघांमुळे अगदीच धुवाधुवा झालेला आहे व भारत देशावरती त्याचे परिणाम आपल्याला आता सध्याला जाणवत आहेत. ओके, सिलेंडरसाठीच्या रांगा तुम्ही पाहतच असाल न्यूजमध्ये वगैरे. ओके, नेक्स्ट आहे बातमी, महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र नोंद करा, डॉक्टर नित्या राव. पहा, विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 आणि जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र शासन व विधिमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावर सर्वपक्षीय महिला विधानमंडळात सदस्या व तज्ज्ञांच्या सहभागातून विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मग त्या आयोजन सत्रामध्ये द हिंदूमध्ये एक आर्टिकल आलेला होता. आय थिंक 4 दिवसापूर्वीचा तो आर्टिकल होता. त्या दिवशी 8 मार्च रोजीचं तुम्ही माझं लेक्चर पाहू शकता. त्यामध्ये जे बातम्या मी सांगितलेल्या होत्या अगदी तेच इथं डॉक्टर नित्या राव यांनी स्पष्टीकरण तिथं दिलेलं आहे की महिलांच्या नावावर शेती करा, त्यानंतर महिलांच्या नावावर तुम्ही सर्टिफिकेट, त्यानंतर योजना इश्यू करा, असं त्यांनी म्हणजे द हिंदूमध्ये जे बातम्या आपण टाकलेल्या होत्या वाचलेल्या होत्या त्याच बातमीपत्राचं यांनी पण विश्लेषण तिथं केलेलं आहे. म्हणजे अगदीच बेस्ट वाटलं, कारण जे आपण तिथं सोल्युशन दिलेले होते ना तेच इथं त्यांनी पण सोल्युशन दिले. ते 4 सोल्युशन मी 4 सोल्युशन तुम्हाला सांगितले होते. पहिलं सोल्युशन काय, तर महिलांना पहा, महिलांच्या नावावर शेती करा, त्यानंतर महिलांना योजनेमध्ये सहभागी करून घ्या. ओके, मग तिसरं सोल्युशन काय होतं, महिलांसाठी न्यूट्रिशन वगैरे तिथं द्या तुम्ही. ओके, आणि चौथं सोल्युशन काय होतं पहा, तर अगदी वुमनला डिसिजन मेकिंगमध्ये रोल द्या. मग हे 4 सोल्युशन त्यांनी इथं पण तेच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. व अगदीच पहा, डॉक्टर MS स्वामीनाथन ओके यांनी जे 2011मध्ये महिला शेतकरी अधिकार विधेयक राज्यसभेत मांडलं होतं ना, त्याबद्दल पण इथं चर्चा करण्यात आलेली आहे. ओके, पण प्लीज तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी 8 मार्च रोजीचं माझं वृत्तपत्र विश्लेषण पाहिलं नाही ते एकदा पाहून घ्या. त्यामधील सर्व बातम्या इथं ऑलरेडी दिलेल्या आहेत, किंवा आय थिंक हा आर्टिकल आहे डेली PDF आपला आर्टिकल आहे. हे कसं द्या, हे जे इथं पहिलं 4 इथं सोल्युशन दिलेले होते पहा डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी, तेच सोल्युशन कालच्या विधिमंडळामध्ये चर्चेला घेतले होते. ओके, त्यामुळे नक्कीच तुम्ही रेग्युलर राहा व आपण जे काही चर्चा करत आहोत ते बेटर आहेत असं तुम्ही नक्कीच सांगू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, वित्तीय संस्थांना लक्ष करण्याची धमकी, इराणचे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ले, 2 भारतीय जखमी. ओके, आणखीन युद्ध पेटलेलंच आहे. त्यानंतर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, हरीश राणाच्या निष्क्रिय इच्छामरणासाठी कार्यपद्धतीचे निर्देश, हे आपण 15 मार्च रोजी पाहणार आहोत.
ओके, म्हणजे 15 मार्च रोजी तुम्हाला हे पाहायचा आहे व्हिडिओ. मी आताच रेकॉर्ड त्याला नक्कीच करून ठेवणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आर्टिकल डेटा एक दिवस. आता पहा, अगदी तुम्ही 2016-17मध्ये जर डाटा पाहिला असाल तर त्यावेळेस जिओ आलं होतं व जिओ आल्यानंतर आपला मोफत तिथं डेटा देण्यात आला व आज घडीला पहा आपला डेटाची सवय लागलेली आहे. म्हणजे 10 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्हाला डेटाची सवय लागली आहे त्यावेळेस भारत सरकार डेटावरती टॅक्स लावला जाणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीने डेटा वापरता त्यावरती तिथं टॅक्स लावण्यात येणार आहे. म्हणजे आता तो टॅक्स कशा पद्धतीने असेल हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही आहे, परंतु त्यांनी किंवा अगदीच इथं लेखक म्हणत आहेत की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असू शकतं. जर पॉझिटिव्ह म्हणजेच काय, तर सरकारच्याबद्दलची जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुमच्यावरती टॅक्स नाही, व जर तुम्ही निगेटिव्ह व्हिडिओ पाहिलात, जसं सरकारच्या विरुद्ध भूमिका घेणारे जर व्हिडिओ पाहिलात तर कदाचित तुमच्यावरती टॅक्स लावू शकतं, अशी संकल्पना त्यांनी मांडली आहे. पण डाटा टॅक्स जर लावला तर अगदीच पहा हे योग्य होणार नाही आहे. सरकारवरती डेटावरती जर टॅक्स लावला तर आता काय होईल पहा, आपला ती सवय लागलेली आहे व आपण आता तो टॅक्स द्यावाच लागेल, अशा पद्धतीची ही सिच्युएशन आहे. पण हे नैतिकरित्या जर पाहिलं तर योग्य नाही आहे. ओके, जर लावायचंच असतं तर त्यांनी पहिल्यांदाच तिथं लावलं तर बेटर झालं असतं. कारण आज पण पहा तुम्ही, जे ग्रामीण भागातील शेतकरी आहेत त्यांच्याकडे पण मोबाईल आहे व त्यांनी पण योगदान देतच आहेत. म्हणजे डाटा देण्यासाठी पहा, आपण ऑलरेडी GST भरतोच तिथे. ज्यावेळेस तुम्ही प्रीपेड मोबाईलचं रिचार्ज करता त्यावेळेस 18% तिथं GST तुम्ही भरता व परत जर आता डाटा टॅक्स तिथं लावला जात असेल तर टॅक्सेशन भरपूर होईल इथे. परंतु सुविधा जर पहिल्या देशात येईल तर त्या खूप भयावह आहेत. हे नक्कीच आता प्रश्न ज्याचा त्याचा आहे, पण लक्षात घ्या डाटा टॅक्स आता लागला जाणार आहे. ओके, त्यानंतर भारताच्या प्रतिमेचे मोठे नुकसान झालेलं आहे. प्रवीण सहानी, ज्येष्ठ संरक्षण तज्ज्ञ, यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे. पहा, जगभरामध्ये विकसनशील देश आहोत आपण किंवा अगदीच ग्लोबल साऊथचे नैतिक नेतृत्व करणारा भारत देश आहे असं जेव्हा तेव्हा सांगितलं जातं. पण ज्यावेळेस इराणची युद्धनौका अमेरिकन सबमरीनने अटॅक केली त्यावेळेस भारत देश जे चूप राहिला, त्यावरून अगदीच पहा भारताच्या प्रतिमेचे मोठे नुकसान झालेलं आहे असं लेखकांचं म्हणणं आहे. कारण पहा, अगदी आता अगदीच ते मान्य आहे इंटरनॅशनल ओशियन होतं, परंतु इंटरनॅशनल ओशियन जरी असलं तरी आपण सांगतो ना की हा जो इंडियन ओशियनचा पार्ट आहे त्यावरती आमचा दबदबा आहे व त्या दबदब्यामध्ये जाऊन किंवा इथं हा इन्फ्लुएन्शियल वॉटर आहे, भारत सरकारचा हा इन्फ्लुएन्स आहे इथे, असं असणारं जे वॉटर आहे त्यामध्ये येऊन अमेरिका खेळी करतो. व अगदीच पहा, अमेरिकेने आपला पूर्वसूचना पण दिली नाही. मग अगदीच पहा, आपल्या भारत देशाची रडार सिस्टम हे सर्व काय यंत्र वगैरे जी होती ती काम करत नव्हती का, असा प्रश्नचिन्ह आहे. ओके, किंवा आपण अमेरिकेसोबत बोलू शकत नाही, हा पण एक प्रश्नचिन्ह तिथं निर्माण झालेला आहे. किंवा कदाचित आपण ही इराणला नक्कीच सांगू शकलं असतं ना, इराणची जी युद्धनौका होती त्यांना आपण नक्की सांगू शकलं असतं किंवा इंटरनॅशनल वॉटरमध्ये सबमरीन आहे US तुम्ही थोडंसं सांभाळून जा, असं पण आपण नक्की म्हणू शकलो असतो ना. म्हणजे पहा ना, आता अगदी आपला एक मित्र आहे, आता तुम्ही नैतिकतेच्या बळावर पहा, आता अगदी इराण आणि भारत असं तुम्ही दोन संबंध पाहू नका, तर अगदी तुम्ही आणि मी अशा पद्धतीने आपण जर घट्ट मित्र असू तर अगदीच पहा, तुम्ही माझ्या घरी आलात व तुम्ही जाताना मला माहिती आहे की तुम्ही त्याच रस्त्याने जाणार आहात व तिथे दुश्मन तुमचं वाट पाहत आहे व हे मला माहिती आहे. जर असं सांगितलं तर पाठीत आता अगदीच बोलू नये, पण सध्याची सिच्युएशन तशीच आहे. भारत सरकारने बोललं नाही याबद्दल जे लेखक आहेत ते थोडंसं दुःख व्यक्त करत आहेत की भारत सरकारचा हा इन्फ्लुएन्शियल एरिया होता तर पण का करणार, तरी देखील आपण त्याबद्दल का ॲक्शन घेतली नाही. ओके, जेव्हा आपल्याला पहा इथे अगदीच हंबनटोटा बंदर श्रीलंकेचं, त्यावेळेस चायना तिथे येऊन बसतो, त्यावेळेस आपण अगदी आग बबुला होतो की बाबा चायना कसं काही इथं येऊ शकतो वगैरे, किंवा श्रीलंकेने जर चायनाला मदत केली तर आपण आग बबुला होतो की बा असं कसं करत आहे म्हणून. पण ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला मदतीची गरज असते त्यावेळेस आपण खरंच मदत करत आहोत का दुसऱ्या देशांना, हा नक्कीच तिथं प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. व पहा, फक्त हे एवढ्या बाबतीत नाही, जर आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जर बंद पडलं तर आता सध्याला तुम्हाला माहिती आहे सिच्युएशन की आपलं जे LNG सपोर्ट आहे ते बंद झालेलं आहे, त्यामुळे अगदीच LPG जे आहे त्याची सध्याला वणवा चालू आहे देशभरामध्ये, बरोबर. पण फायबर ऑप्टिक केबल्स जे आहेत ना त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधूनच गेलेले आहेत व त्यावरती जर आपलं काही हे झालं, फायबर ऑप्टिक केबल जर आपले तुटले तर पहा आपलं जे युरोपियन युनियनची जे कॉन्ट्रॅक्ट आहे पहा ते तुटलं जाऊ शकेल. म्हणजे आपलं जे डिजिटल इंडिया आहे ते पूर्णतः ठप्प होऊ शकेल. मग अगदीच पहा, भारत सरकारने प्रयत्न करणं गरजेचे होते व इराणसोबत आपले संबंध चांगले राहिलेले आहेत त्याच्यापूर्वी. पण ठीक आहे, आता भारत सरकारची तशा पद्धतीने भूमिका आहे, आपण त्याबद्दल काही म्हणू शकत नाही. शक्य झालं तर हा आर्टिकल वाचा, परंतु
थोडंसं निगेटिव्ह टाईपचा हा आर्टिकल आहे, त्यामुळे मी याला इथं स्किप करतो आहे. ओके, बाकी अन्य बातम्या ज्या आहेत ते याच्यापूर्वीच मी डिस्कस केल्या होत्या, त्यामुळे निश्चिंत राहा. नेक्स्ट आहे कायदेशीर खर्च विमा. पहा, कायदेशीर खर्च विमा ही जी संकल्पना आहे ना, ती फ्रान्समध्ये आहे, त्यासोबतच जर्मनी, युनायटेड किंगडम, फ्रान्स, कॅनडा आणि नेदरलँड यासारख्या देशामध्ये आहे. आता ही संकल्पना काय आहे कायदेशीर खर्च विमा? तर पहा, अगदी तुम्ही नॉर्मल मनुष्य असता, म्हणजे आता अगदीच आपल्यावरती काही केसेस वगैरे नाहीत, पहा त्यावेळेस आपण एक कायदेशीर खर्च विमा आपण काढून ठेवतो. ओके, मग उद्या चालून जर माझ्यावरती काही कायदेनुसार प्रक्रिया जर घडत असेल, कायदेविषयक प्रक्रिया जर घडत असेल, तर ते संपूर्ण जो कायद्याचा जो खर्च आहे किंवा मला सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचा किंवा हायकोर्टमध्ये जाण्याचा जो काही वकिली खर्च लागणार आहे, तो कोण देतं? तर ही विमा केल्यानंतर ती विमा कंपनी तिथं आपला खर्च करेल. अशा पद्धतीचं हे कायदेशीर विमा खर्च आहे. ओके, म्हणजे आपण जर कायदेशीर विमा खर्चासाठी जर आजपासूनच आपण प्रीमियम भरायला चालू केलं, तर उद्या भविष्यात माझ्यावरती जो काही लिगल बॅटल जे मला लढावं लागणार आहे, ती विमा कंपनी आपल्या बाजूने लढेल. अशा पद्धतीची ही संकल्पना आहे. मग भारत देशामध्ये आता सध्याला आहे का? तर बिलकुल नाही. हां, फक्त प्रायव्हेट कंपनी जे आहेत किंवा कोऑपरेटिव्ह कंपनी जे आहेत ना, त्यांच्यासाठी ही संकल्पना आहे. बाकी पहा, वैयक्तिकरित्या ही संकल्पना भारतामध्ये नाही आहे सध्याला. ओके, त्यामुळे फक्त एवढं लक्षात ठेवा की आज घडीला जर आपण प्रीमियम भरत असू व उद्या जर माझ्यावरती काही केस आली, तर त्यावेळेस विमा कंपनी आपला सर्व खर्च करून आपली भूमिका तशा पद्धतीने सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट किंवा अन्य एनी कोर्टमध्ये तिथं मांडू शकते. यासाठी ही कायदेशीर खर्च विमा ही संकल्पना आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. त्या पद्धतीने आजचं लोकसत्ता संपतं. व द हिंदूमध्ये पण त्याच बातम्या किंवा हीच बातमी आलेली होती, पहा, लोकसभा अध्यक्षांचा प्रस्ताव वगैरे, जो की आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. फक्त एक बातमी तुमची राहिली आहे, जी की इच्छामरणबद्दलचा आहे. पॅसिव्ह इथनोशिया ही मी लवकरच 15 तारखेच्या व्हिडिओमध्ये ते कव्हर करणार आहे. तर नक्की तुम्ही 15 मार्चचा व्हिडिओ पाहू शकता. आता इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.